आता आपण जर इथे टावर बांधला तर मराठी माणसाला तुम्हाला प्राधान्य देत आहेत का नाही देत आहे. मग मराठी माणसाने जायचं ओढे. महायुती आमच्यासाठी आहे ना मराठी माणसं सर्व जाती. मग हे काय प्रश्न तुम्ही मांडत का नाही. मग मुख्यमंत्री का नाही प्रश्न सोडवत. जो चाणक्य म्हणतात तो आपले देवेंद्र भाऊ फडणवीसच आहेत. त्यांनी हिंदी भाषिक हे कार्ड खेळून त्यांनी बघितलं इकडची वोटर कोण आहे तर हिंदी भाषिक आणि हिंदी भाषिकचं 6 महिन्यापूर्वी जे कार्ड खेळले तो कार्ड आता सक्सेसच होणार आहे. मतदान करून नागरिकांना काय फायदा. नागरिकांच्या समस्या दूर होत नाही. ह्याच्या आधी काय होतं, युती नसल्यामुळे मतं फुटत होती, थोडी शिवसेना थोडं मनसेला जात होती. आता ही मतं एक गटाने येणारी आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि हा सामना जर आपण बघितला तर तो थेट ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा आहे. मी सध्या मुंबईतल्या शिवडी विधानसभेत आहे, जो मराठी बहुल भाग आहे. त्याचसोबत ठाकरेंचा जुना, शिवसेनेचा जुना बालेकिल्ला म्हणून देखील ओळखलं जातं. ह्याच विभागाची, या विधानसभेची जर का पार्श्वभूमी सांगायची झाली तर 2017च्या निवडणुकीमध्ये या विधानसभेतले 5ही वॉर्ड्स आणि त्यातले जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे निवडून आलेले होते, जे पक्षफुटी झाल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंसोबत राहिले. पण आता ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. त्यानंतर या भागात नेमकी काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे तेच आपण जाणून घेऊया. काही इथे नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? शिवडी विधानसभा हा जुना ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, पण इथे मनसेचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वर्चस्व आहे, मतदार आहेत. हा जो सामना आहे निवडणुकीचा महानगरपालिकेच्या, तो थेट महायुती विरुद्ध ठाकरे बंधू आहेत. काय वाटतंय, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असेल? जनतेचा कौल हा शिवसेनेच्या बाजूनच लागेल आणि मनसे आणि जी युती झाली आहे त्यांच्या बाजूनीच लागणार, कारण की इथे मराठी माणूस टिकलेला आहे. लालबाग परळमध्ये फक्त मराठी माणूस टिकलेला आहे, बाकी कोणी टिकलेला नाही आहे. त्यामुळे फक्त उद्धव आणि राज एकत्र आले, त्यामुळे हा किल्ला त्यांचाच राहणार. पण यांच्या समोर थेट महायुतीचं आव्हान असणार आहे की जो आता सध्या राज्यातला मोठा पक्ष आहे. राज्यातला कुठलाही मोठा पक्ष असून दे, पण इथे BJP काही उपयोगाची नाही. इथे फक्त मराठी माणूस आणि शिवसेना ठाकरे ब्रँडच चालणार. का असं का वाटतंय तुम्हाला की शिवसेना ठाकरे ब्रँडच का चालेल? कारण लालबाग परळ आणि चिंचपोकळी हा मराठी माणसाचा पट्टा आहे. अजून इथून मराठी माणूस टिकलेला आहे, त्यांना कोणी बाहेर काढलेलं नाही आहे. जे बाहेर काढायचं काम करतायत ते विरोधी पक्ष करतायत. पण सतत जर आपण बघितलं तर सत्तेतले जे पक्ष आहेत, महायुती आहे, ते आम्ही मुंबईत विकास केला, मुंबईतली विकास कामं आम्ही करून दाखवली, अशा पद्धतीने सतत वक्तव्य करतायत. मुंबईतला काय विकास केला त्यांनी मला तिकडे दाखवावं. मुंबईत काय विकास केला आहे त्या लोकांनी? आज कोकणी माणूस बाहेर चालला आहे, मराठी माणूस बाहेर चालला आहे, बदलापूरपासून डोंबिवलीपर्यंत. का चालला आहे? BJPनी काही विकास केले नाही, फक्त रोड बनवले सिमेंटचे, ते पण 10 वेळा खणून ठेवलेत. 10 वेळा खणून ठेवून पण ते परत भरायला आम्हाला माझं आता हे फोडलेलं आहे. इथे गटर माडाची कामं नाही होत आहेत. साहेब असताना तेव्हापासूनच या विभागाने त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा इथून पुढेसुद्धा परेल, लालबाग, चिंचपोकळी, भायखळा इथपर्यंत आम्ही सर्व ठाकरे बंधूंच्या बाजूनेच असू. हे चित्र तुम्हाला भविष्यातही दिसेल असं आहे. पण आता सर युती झालेली आहे, तर ह्या युतीमध्ये नेमकं प्राबल्य ह्या भागात जरी शिवसेनेचं असलं तरी मनसेचा सुद्धा मोठा मतदार वर्ग या लालबाग परळ शिवडी विधानसभेमध्ये आहे. कसं आहे माहिती आहे की जे आता कसं परप्रांतीयांचा लोढा हा महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्याच्या विरोधात करणारा पक्ष कुठला तर हा मनसे हाच दिसतोय आपल्याला. मग त्यांच्याबरोबर नाणे हे मराठी माणसाचं प्रथम प्राधान्य असेल असं माझं वैयक्तिक मत आहे, असं मला वाटतं. आदित्य ठाकरे म्हणतात की 25 वर्ष आम्ही मुंबई वाचवून दाखवली, मुंबईकरांसाठी काम केलं. तर एकीकडे सत्ताधारी असतील ते सतत टीका करतात, भाजप टीका करतात, शिंदे टीका करतात की 25 वर्ष मुंबई लुटली, 25 वर्ष मुंबई लुटली. आता एकूण ह्या राजकारणाकडे कसं पाहताय मतदार म्हणून? बघा, समाजामध्ये तुम्हाला जर समजा आता तुमची एकमेकाबद्दल म्हणजे पटत नाही आहे म्हणून बदनाम करण्यासाठी काही बोलू शकतो, एवढंच, दुसरं काही नाही. हे प्रत्येक विरोधी पक्ष म्हटल्यानंतर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो.
पण तुम्हाला तुमचं म्हणणं काय, एक मतदार म्हणून तुम्हाला मुंबईत विकास दिसला एवढ्या वर्षात, एवढी वर्ष मुंबईतली तुम्हाला कामं दिसली, बदलती मुंबई दिसली? आणि मुंबईची मोठी प्रगती दिसली. फक्त एवढा जो प्रचंड लोंढा वाढतोय, जागेमध्ये काही फरक होत नाही आहे, त्याचा जो भार वाढतोय त्याचा परिणाम थोडा आपल्याला एक वेगळा दिसतो, बाकी काही नाही. पण सध्या जर का आपण लालबाग परळ हा जो भाग बघितला, जो जुना बालेकिल्ला मानला जातो, त्या लोकांचं मत काय? कारण शिवसेनेचा जरी बालेकिल्ला असला तरी सुद्धा मनसे सुद्धा इथं मोठी ताकद आहे, मनसेचा सुद्धा मोठा मतदार वर्ग आहे. शेवटी एका विचाराचेच लोक आहेत ते, आणि त्यांना कळून चुकलं आहे की आपण पूर्वी काही चुका केल्या त्या आता होऊ नयेत, म्हणून कालांतराने का होईना त्यांना सुबुद्धी देवाने दिली. तर एकीकडे ठाकरे बंधू आहेत, काय वाटतंय मतदार म्हणून शिवडीकरांचा कौल कोणाला असेल? शिवडीकरांचा कौल आत्तापासून 1985 पासून बाळासाहेब ठाकरे यांनी जो मराठी माणसा जागा हो तुझी राजधानी मुंबई ही वेगळा करण्याचा जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी ज्यावेळी 1945 जेव्हा पहिल्यांदा आवाज दिला आणि आपले 85 नगरसेवक मुंबईतून निवडून आले, त्यामुळे त्यावेळी हा लालबाग मतदारसंघातला किंवा शिवडी, आता जो शिवडी मतदारसंघ आला, पहिला परळ मतदार होता, आता शिवडी विधानसभा झाली. तर या विधानसभेचा पहिल्यापासून कौल हा शिवसेनेलाच आहे. हा मराठी लोकांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आत्ताही पूर्णपणे 6च्या 6 नगरसेवक हे शिवसेनेचे देतील. म्हणजे तुम्ही आता पत्रकार उभाटा बोलता त्याला, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आता त्यात युती झालेली आहे. त्यामुळे दोघांची मतं म्हणजे उद्धवची आणि राजची ही मतं एकत्र येणार आहेत. बघायला गेलं तर इकडे जरी ठाकरेंचा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा मनसेचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती इथे मतदार आहेत. त्यामुळे या 5 विभागातले अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाहीये की किती जागा मनसेसाठी, किती जागा शिवसेनेसाठी. काय वाटतं, एकूण अंदाज काय असेल? इथे जरी दगड उभा केला तुम्ही, दगड, तर त्या नावावर निवडून येतात. हे आतापर्यंत इतिहास आहे. उच्च सेनेच्या नावावर दगड जरी लावला, दगडाला तुम्ही हे लावलं, जसं हिंदू धर्मामध्ये जसा भाव ओतला की देवपणा येतो, तसं शिवसेनेचा कुठचाही उमेदवार उभा राहिला तर शिवसैनिक आणि इकडचा मतदार राजा हा त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. हे बाळासाहेबांची किमया आहे. महायुती सरकार असं म्हणतं की आम्ही विकास कामं केली आहेत आणि त्या विकास कामाच्या जोरावरतीच मुंबईकर आम्हाला मतदान देतील. हा विकास तुम्ही केला आहे, पण कुठे केला आहे? लालबाग परळमध्ये जो विकास केला आहे तो ऑलरेडी अगोदर हा झालेला विकास आहे. तुम्ही हिंदी भाषिक ह्या मुद्द्यावर त्यांनी बरोबर गणित खेळलेले आहेत ती लोक. हे जे महायुतीने जे केलेलं आहे ना, ते माझ्या मते सत्तेवर पण येतील महानगरपालिकेच्या, पण त्यांनी बरोबर पूर्णपणे चाणक्य नीती, आता सध्या जो चाणक्य म्हणतात तो आपले देवेंद्र भाऊ फडणवीसच आहेत. हे चाणक्यच आहेत आता हे महाराष्ट्रातले. म्हणजे जो पहिला चाणक्य होऊन गेला तो त्यानंतर आता जो दुसरा चाणक्य कोण असेल तर खरोखरच आहे. त्यांनी हिंदी भाषिक हे कार्ड खेळून त्यांनी बघितलं इकडची वोटर कोण आहे तर हिंदी भाषिक, आणि हिंदी भाषिकचं 6 महिन्यापूर्वी जे कार्ड खेळले तो कार्ड आता सक्सेसच होणार आहे. हा फक्त कुठे येणार आहे? माहीम, वरळी, लालबाग परळ ह्याच्यातच फक्त ह्या बालेकिल्ल्यामध्ये आपले शिवसेनेचे हे निवडून येतील उमेदवार. पण बाकीचा जो उमेदवार पट्टा जो आहे ना, हे पूर्णपणे देवेंद्र भाऊ फडणवीस एकदम चांगल्यारीत्या कार्ड खेळले आणि हे यांच्या लक्षात नाही आलं दोन्ही भावांच्या. उलट त्यावेळी या लोकांनी गप्प बसायला पाहिजे होतं आणि आपण आपलं कार्ड खेळायला पाहिजे होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. पण तो डाव ह्या लोकांनी जरा हे केला आणि मराठीच्याच मुद्द्यावर धरून बसले. पण मराठीच्या मुद्द्यावर खेळता त्यांनी पूर्णपणे लांबचं हे बघितलं नाही, आयोजन बघितलं नाही. ह्या लोकांनी पूर्णपणे चांगला डाव खेळलेला आहे ते लोकांनी, आणि त्यामुळे ही महानगरपालिका हातातनं निसटण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता म्हणालात की लालबाग परळ हा शिवडी विधानसभा हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, पण तसं असलं तरी सुद्धा मागील 25 वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि तुम्ही असं म्हणताय की आता कदाचित ही सत्ता जाऊ शकते. आता कदाचित सत्ता जाऊ शकते म्हणजे जो बघा, हे मी बोललो तुम्हाला चाणक्य नीती, ही चाणक्य नीती ते खेळलेले आहेत आणि राजकारणामध्ये चाणक्य नीतीत महत्त्वाची ठरते आणि ती चाणक्य नीतीमध्ये ते सक्सेस झालेले आत्तापर्यंत हे खेळ समजतोय. आणि ज्यावेळी रिझल्ट कधी 16 तारखेला येईल जानेवारीच्या, ते तुम्ही आम्ही पाहू शकतो की हे सगळं तसंच घडणार आहे आणि हे सगळं दिसतंय समोर. पण दोन्ही आता एकत्र झाले आहेत ना, दोघांची युती झाली आहे. युती झाली म्हणजे ते होणारच ते. आता ह्याच्या आधी काय होतं, युती नसल्यामुळे मतं फुटत होती, थोडी शिवसेना थोडं मनसेला जात होती. आता ही मतं एक गटाने येणारी आहेत. पण जर उमेदवार मनसेचा दिला या प्रभागातून तरी सुद्धा तो निवडून येईल. हो, येणारच. या कुठचाही दिला मनसे, कारण दोघांची युती आहे. मग कोणाचाही असो, शिवसेनेचा असो किंवा मनसेचा असो, ज्यांच्याही दिलेले आहेत ना ते येणारच आहेत.
पण एकीकडे सत्ताधारी पक्ष पण असं म्हणतात की आम्ही मुंबईत विकास केला आणि विकासाच्या कामावरती मुंबईकर आम्हाला मतदान देतील. आता एकूणच जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल बघितला तर महायुतीला मोठं यश मिळालेलं होतं. नाही यश महायुतीने मिळू दे. आणि विकास म्हणतात, विकास म्हणजे काय विकास केला, कुठचा विकास केला? मुंबईला आहे तशा आहेत, झोपड्या आहेत तशा, आज टॉवर होत आहेत, इकडे रोडचं नाही, पाणी मिळत नाही लोकांना, त्याच्या कोण बघत नाही आहे. विकास म्हणजे कशाचा विकास? नुसतं विकासचे शब्द लिहून विकास होत नसतो. त्यांनी तसा विकास काही केला नाही आहे. आज आम्हाला काय पाहिजे असेल, कुठे पाण्याचे प्रॉब्लेम असेल तर आम्हाला शिवसेनेला जावं लागतं. आम्ही त्यांच्याशी बोलतो, अनिल कोकिळ आणि ते आहेत, या लोकांशी बोलतो तेव्हाच आमच्या होतो आहे. म्हणजे विकास तुम्ही केला तो कोणासाठी आणि कुठे केला ते विकास? जे आता विकास जे केले आहेत हे ठाकरे बंधून उद्धव ठाकरे पहिल्यांदा केलं होतं तेच प्रोजेक्ट आता ह्या लोकांनी पूर्ण केले आहेत. फक्त श्रेय घेत आहेत ते लोक. म्हणजे असं वाटतंय की श्रेयवादाची लढाई. श्रेयवादासाठीच करतायत नाही लोक, श्रेयवादासाठीच चाललंय सगळं. आणखीन काही मतदार आपल्याला बोलतील, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया. काका काय सांगाल, शिवडीचं वातावरण कसं आहे? महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे, महायुती आणि ठाकरे बंधू अशी थेट लढत असणार आहे, तर शिवडीकरांचं म्हणणं काय आहे? शिवडीकरांचं मत आहे दोघे ते एकत्र आले भाऊ, ते मराठी माणसासाठी आलेले. पण त्याचा मराठी माणसासाठी जरी दोन बंधू एकत्र आले तरी त्याचा मतांमध्ये कसा परिणाम होईल? इथे दोघे भाऊ शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट. कारण का आता बघा महायुती बोललात तर महायुती ही बित्तर ह्याच्यामध्ये सर्व पक्षाची आहेत ती आणि जातीची आहेत. आता आपण तर इथे टावर बांधला तर मराठी माणसाला तुम्हाला प्राधान्य देत आहेत का? नाही देत आहे. मग मराठी माणसाने जायचं ओढे टावर तिथे बांधता असेल 25 ते 50% तिथे आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. मग तिथे देत ना, घाटकोपर झाला, इकडे झाला, सर्वीकडे झाला आहे. मग गुजराती लोक घेत ना आपल्याला, का ना घेत? मग महायुती आमच्यासाठी आहे ना मराठी माणसं सर्व जाती. मग हे काय प्रश्न तुम्ही मांडत का नाही? मग मुख्यमंत्री का नाही प्रश्न सोडवत? पण महायुती असं म्हणतं की आम्ही विकासाची कामं केलीत आणि त्या जोरावरती आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू. बरोबर आहे, महायुती तुम्ही विकास कामं करा. कुठला पक्ष आला तर ते विकास कामं आज ना उद्या करणार. आता तुमचा एक पक्ष तर आले, सर्व पक्ष झाले आहेत. शिंदेगड तुमच्याकडे धावून गेला आहे, ते म्हणून तुम्हाला मेजॉरिटी मिळाली आहे. आता तुम्हाला कोण विचार नव्हता? भाजपला अजिबात नाही. बाळासाहेब ठाकरेंनी या हे पुढे आणलेलं यांना भाजपला, आता कोणी आणलं नव्हतं. आणि तीच आता भाजप आता आमच्या उराव मराठी माणसावर बसते. मनामध्ये संभ्रम आहे की कोणत्या पक्षाला आपण मतदान करायचं, कोणत्या उमेदवाराला आपण मतदान करायचं. याच्या अगोदर शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता होती, सगळे कार्यकर्ते त्यांचे सगळे उमेदवार नगरसेवक झाले, त्यांचे आता ते दुसऱ्या पक्षात गेले. म्हणजे आम्ही मतदान करणार एका पक्षाला, ते दुसऱ्या पक्षात जाणार. प्रत्येकाला संभ्रम आहे. आज दुसऱ्या पक्षातून येतो, तिसऱ्या पक्षात जातो, त्याला सेम डे तिकीट मिळते. मग इमानदार कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार? आता झाला मतदाराचा भाग. मतदारांनी कोणाला, जरी मी आता तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही दुसऱ्या पक्षात गेलात, मग माझं मतदान फुकटच गेलं ना. मतदारांनी योग्य कार्यकर्त्याला, योग्य नेत्याला मतदान करावं, जेणेकरून तो खरोखरच पक्षाशी इमानदार राहील आणि आपल्या पक्षाच्या करून आपल्या विभागामध्ये काम करेल. काकू तुम्हाला काय मला वाटतं? एक विचारायचं आहे, मतदान करून नागरिकांना काय फायदा? नागरिकांच्या समस्या दूर होत नाही, वर्षानुवर्ष नुसते धक्के खावतात. मग एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय की तुमची कोणती समस्या दूर नाही झाली आहे? नाही झालं कोणत्याही समस्या. सहकार खात्यामध्ये गेले ना, सहकार विभागात, तिथेही समस्या दूर होत नाही. अगदी मंत्र्यापर्यंत पोहोचलो तरी समस्या दूर होत नाही. फक्त कागदपत्र देतात पण त्याच्यावर काही अंमलबजावणी होत नाही आहे. BMC मध्ये तर अजिबात दिसत नाही आहे. BMC मध्ये तर खूपच भ्रष्टाचार आहे की विचारायची गोष्ट नाही. कोणी कोणावर ॲक्शन घेते सरळ सांगतात, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार नाही. मग एक मतदार म्हणून तुम्ही आता जेव्हा मतदान कराल तेव्हा कोणत्या मी नाही गोष्टी? करणार मतदान, कारण कोणी लायकच नाहीये. मी मतदान करणारच नाही, कारण कोणी लायकच नाहीये नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या. कोणी करत नाहीये नागरिकांच्या समस्या दूर. नागरिकांना नुसतं धक्के खावतात आहे आणि आम्ही खाऊन खाऊन धक्कलोय. पण नेत्यांमध्ये, पक्षांमध्ये तर चढाओढ आहे की मुंबईकरांसाठी आम्ही काम केलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही विकास कामं केली आहेत. काहीच नाही, नागरिकांसाठी तर काहीच काम केलं नाहीये. रस्ते पण बघा कसे आहेत ते. सिनियर सिटीजनला चालायला किती त्रास होतो रस्त्यावर, पण माझ्या मते तर काही कामं करत नाहीये. आता काय चाललंय, जो पैसे देईल तो मोठा नेता, तो काय गुंडगिरी केले, बलात्कार केले, त्याचं काही येत नाही. म्हणजे सामान्य माणूस आहे तो तक्रार करायला गेला, आज आहे उद्या परवा आहे असं चाललेलं आहे. तर सध्याच्या परिस्थितीत कोणाला मतदान करणे मला तरी योग्य नाही वाटत. हे निवडून कसे येतात एवढे माणसं? 80,000 मतं असले तर
लाखावर येतात कसे, याचं कोण पाठपुरावा करणार? आमची ही समस्या आहे. ज्यांचं लोक हे म्हणतात गुंड तेच प्रचंड बहुमताने निवडून येतात. याला कारणीभूत कोण आहे? पैसे वाटतात म्हणून हे निवडून येतात, बाकी कोणाचंच कार्य नाही. मला आता 70-75 झाले, मी बघतो आहे, मला सेनेचं एक काम चांगलं आवडते, कारण त्यांनी पहिल्यापासून केलं. आता काय झालं, इकडे तिकीट नाही मिळालं तिकडे जायचं, तिकडे नाही मिळाले जनता पार्टीत जायचं, आणि कुठेच नाही मिळाले मग बाळासाहेबांच्या इथे डोकं टेकायचं, अशी परिस्थिती निर्माण झाली. याच्यावर तुम्ही कायदे बघायचे, पैसे वाटप करतात याच्यावर नियंत्रण ठेवा, बाकी आम्हाला कोणाला द्यायचं ते आम्ही बरोबर देऊ. धन्यवाद. शिवडी म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच भागातल्या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय होतं हे आपण जाणून घेतलेलं आहे. एकीकडे नागरिकांचा जो आक्रोश आहे, एकीकडे नागरिकांचा जो राग आहे, तो सुद्धा त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्याला जाणवला, तो पाहायला मिळाला. आम्ही ज्यांना मतदान देतो ते त्या पक्षात राहत नाहीत आणि त्याचसोबत आम्ही एका जर विभागामध्ये 80,000 मतदार असतील तर त्याचे 1 लाख मतांनी तिकडचा उमेदवार कसा निवडून येतो, हे मतं कशी तयार होतात, कशी मिळतात, त्याच्यासोबतच नगरसेवकांच्या आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि असं असताना जो नगरसेवक आहे तोच आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा नागरिकांच्या सर्वसामान्य रोजच्या जीवनातल्या बेसिक समस्या आहेत, मूलभूत सुविधा आहेत, त्याच त्यांना मिळत नाही. मग आम्ही मतदान करू तरी कशाला, असं म्हणत सुद्धा नागरिकांनी आक्षेप आणि संताप व्यक्त केलेला आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.